शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार कृषीटेकच्या नव्या व्हिडिओमध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी आज दसई तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या परिसरामध्ये असून या ठिकाणी वनराई नर्सरी या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपण बघता ही फणसाची एक नवीन व्हिएतनाममधून आणलेली व्हरायटी आहे. आणि ह्या व्हरायटीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वनराईचे संचालक शरद मराठे साहेब आहेत. तसेच आपल्यासोबत कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सन्माननीय बेंद्रे साहेब आहेत आणि धनश्री ॲग्रोचे संचालक कैलास शेठ सुद्धा आहेत. तर मराठे साहेबांना विनंती करतो की ही कोणती नवीन व्हरायटी आहे. आम्हाला आता कापा व्हरायटी माहिती आहे, पण ही व्हिएतनाममधून तुम्ही कोणती नवीन व्हरायटी आणली आहे, ही व्हरायटीचं लागवडीचं अंतर आणि किती दिवसात चालू होती त्याविषयी थोडी माहिती द्या. ही व्हरायटी आहे, ही व्हिएतनाम व्हरायटी बेसिकली आणली आणि त्याच्यानंतर माझ्या एका मित्रांनी याच्यावर संशोधन करून याच्यात थोडा बदल केला आणि आजच्या तारखेला ही आम्ही वनराई 8 माही कापा फणस या नावाने विकतो. आता बदल काय झालाय की ही जी व्हरायटी अगोदर जानेवारी मध्ये फ्रुटिंग विकण्यासाठी यायची ती आता 1 महिना आधी येते, डिसेंबर मध्ये येते. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की लागवड केल्यानंतर ही साधारण 2 वर्षाच्या आत, समजा तुम्ही जून मध्ये लागवड केली तर साधारण 1.5 वर्षामध्ये म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबरला तुम्हाला ही फळं विक्रीसाठी येऊ शकतात. विक्रीसाठी म्हणजे भाजीसाठी हा फणस आम्ही कच्चा फणस काढतो. साधारण 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो हे कल्याण मुंबई मार्केटचं चलन आहे. तर त्या पद्धतीने आम्ही काढतो. याच्यावर तुम्ही हा बघा, झाडावर आता जो लागलेला अशी अनेक झाडं आहेत, भरपूर फणस लागतो त्याच्यावर. आणि हा फणस आम्ही पिकवून डिसेंबर मध्ये खाल्ला तर खायला अतिशय गोड आहे. म्हणजे ज्यांनी फणस नेला त्यांनी आम्हाला परत फोन करून सांगितलं की तो फणस असेल तर आम्हाला द्या म्हणून. शेतीचा लागवडीचा योग्य कालावधी कोणता? लागवड तुम्ही 12ही महिन्यात कधीही करू शकता. म्हणजे आताही केली, पाणी असलं पाहिजे. पाणी असेल तर आताही करायला हरकत नाही. हे करू शकता, कुठल्याही महिन्यात करू शकता. लागवडीचं योग्य अंतर? आता ही जी झाडं तुम्ही बघतात ही एक आम्ही प्रयोग म्हणून 8x6 वर केली होती. पहिली लागवड आम्ही 10x10 वर पण केली आहे, दुसरी लागवड 12x12 वर केलेली आहे आणि तिसरी 15x12 वर पण केलेली आहे. पण लागवडीचं योग्य अंतर 15x12 असलं पाहिजे, कारण त्याला एक व्यवस्थित वारा आणि ऊन मिळालं तर उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. जवळजवळ असल्यावर काय होतं, त्याला वारा आणि ऊन मिळत नसल्यामुळे तेवढं उत्पादन येत नाही. हा फरक आम्हाला आमच्या अनुभवाने आलेला आहे, तो आम्ही तुम्हाला शेअर करतो. आता जे रेग्युलर कापा फणस आहे आणि ही तुमची जे 8 माही वनराई व्हरायटी आहे, तर ह्यात फरक काय? फरक हा कापा फणस म्हणजे तो गरा त्याचा कडक असतो. कापा म्हणजे कडक गरा आणि बरखा म्हणजे तो लिबलिबीत असा लागतो, च्युइंगम खाल्ल्यासारखा. तर कापा फणस सगळे सारखेच असतात, फक्त त्याचा जो ब्रिस म्हणतात त्याला, गोडवा जो असतो, तर ह्याचा गोडवा साधारण 30च्या आजूबाजूला आहे. त्यामुळे खायला अतिशय गोड आहे. आणि दुसरं ह्याचं एक वैशिष्ट्य असं की आम्ही हा पहिला फणस विकला, साधारण आम्ही 2023-22 पासून हे फणस विकत आहोत. पहिला फणस जो आम्ही विकला तो नोव्हेंबर महिन्यामध्ये विकला. नोव्हेंबर मध्ये कोकणात, केरळामध्ये कुठेही फणस अवेलेबल नसतात. त्यामुळे हा आपण जेव्हा नोव्हेंबरला डिसेंबरला विकतो तेव्हा त्याचे पैसे चांगले होतात. शेतकऱ्याला सगळ्यात जास्त पैसे कधी चांगले मिळतात, तो टायमिंग मिळाला पाहिजे, जो टायमिंग आम्हाला या व्हरायटीमध्ये मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा फणस कापा व्हरायटीपेक्षा 2 महिने लवकर मार्केटला अवेलेबल होतो विकण्यासाठी. त्यामुळे शेतकरी निश्चितपणे पैसे चांगले होणार आहेत. तर ह्याच्यामध्ये नर आणि मादी असं काहीतरी असतं, ते जरा थोडं दाखवा की. याच्यामध्ये नर मादी तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, जवळ दाखवा कॅमेरा. हा जो आहे ह्याची दांडी ही जी आहे ही बारीक असते. हा मेल आहे, नर. ह्याचा हा सरफेस गुळगुळीत असतो आणि इकडे रिंग पण नसते. आणि ह्याच्या पाठोपाठ ही मादी फळ येते, मादा फळ येतं. हे पाठोपाठ आलेलं आहे. म्हणजे हे सगळे हे मादा. आता ह्याच्यातला फरक काय, तर ह्याची ही दांडी जाडी असते. ही बघा, ही जी दांडी जाडी, इकडे ह्याला कॉलर असते आणि ह्याच्यावर हे काटे असतात. आता हा शेवटी फणस होणार. ह्याचं काम फक्त पॉलिनेशन करायचं, परागीभवन करायचं आणि नंतर गळून पडणार. त्यामुळे हे सुरुवातीला पहिल्यांदा कुठल्याही झाडाला नर फळ येतं तेव्हा ते आल्यावर तुम्ही असं फोन करू नका की बाबा फळं का गळतात म्हणून. नर फळ हे याचं काम आहे पॉलिनेशन करणं आणि नंतर गळून पडणं.
तुमची मादा फळ गळत असतील तर तो प्रॉब्लेम असतो की बुरशी वगैरेचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ते गळतात. तर शेठ, ह्याच्यामध्ये पॉलिनेशनसाठी मधमाशीची आवश्यकता असते काय? मधमाशीची आवश्यकता नाही असेल तर चांगलं, म्हणजे कारण हे self कसं आहे ना, pollination हे आहे का cross आपले pollination हे जे self पॉलिनेशन pollination. सेल्फ पॉलिनेशनच होतं, हा. वाऱ्यामुळे होतं. हा. म्हणून ते आम्ही 12x15 हम्म. डिस्टन्स सेवा सांगतो, त्यासाठी सांगतो. तुम्ही आता बोलताना सांगितलं एखादं फळ कस्टमर नेलं तर परत रिपीट ऑर्डर येते. हो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ऑर्गॅनिक सुद्धा खत आम्ही औषधाचा वापर आम्ही करता. आम्ही तर तुम्ही- ह्याला जोडून प्रश्न विचारतो तो की तुम्ही कृषी टेकचे जास्तीत जास्त कोणते कोणते प्रोडक्ट वापरता, कारण तुम्ही ऑर्गॅनिकला जास्त प्राधान्य देताय. हो, आम्ही शेणखताबरोबर तुमच्या कंपनीची सगळीच औषधं आम्ही वापरतो, हा, की हा. ज्याच्यातून आम्हाला हा फरक जाणवून आलेला आहे की त्याच्यावर हा. फळाची संख्या हा, हा. ही जास्त प्रमाणात दिसून येते आणि फळाची साईज पण लवकर वाढते. हम्म, हम्म. तर हा फरक आम्हाला तुमच्या उत्पादनामधून दिसून आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या फणसाया बागेसाठी शरद मराठे साहेबांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक खतं असतील, औषध असतील, तर कृषी टेकची जी वृद्धी असेल, सायझर असेल, किंवा सेटिंगच्या काळात ग्रोस्टीम असेल, केसोनाईट असेल, किंवा बेसल डोस मध्ये संवर्धन सारखे एक दर्जेदार सेंद्रिय खता सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे फळाची तुमची क्वालिटी असेल, चव असेल, साईज असेल, ती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. तर शेवटचा प्रश्न विचारतो, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना कृषी टेकच्या प्रोडक्ट्स विषयी काय सांगचाल? कृषी टेकची प्रॉडक्ट खूप चांगली आहेत, कारण रिझल्ट हा तुमच्या डोळ्यासमोरच आहे. हा. आणि आजच्या जमान्यामध्ये आपल्याला केमिकल खतं वापरायची नाहीत, कारण जी आपली जमीन खराब करते. हम्म. तर आपल्याला आपली जमीन सुधारायची आहे, जमीन जिवंत करायची आहे. त्याच्यात बॅक्टेरिया वगैरे हे जे सगळे त्यांना जिवंत करायचे, तेव्हा ते चांगल्या पद्धतीने काम करणार. तर तुमची जी सगळी खतं आहेत ती बॅक्टेरिया जीवन करण्यासाठी खूप उपयोगी पडतात. ज्या शेतकऱ्यांना आता ही व्हिडिओ बघून फणसाची लागवड करायची आहे, तर ह्याची रोपं कुठं अवेलेबल आहेत आणि त्याचे काय रेट आहेत ते सांगा. ही व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहे. साधारण 1.5 वर्षाचं रोप आम्ही 250 ला देतो. हा. आणि जे रोप तुम्हाला 1.5 वर्षाचं जे देणार ते समजा जून मध्ये लागवड केली हा, हा. तर 1.5 वर्षानंतर 100% उत्पादनावर येणार. तुमच्या नर्सरीचा पत्ता सांगा प्लीज. आम्ही ठाणे जिल्हा, तालुका मुरबाड आणि गावाचं नाव धसई तिकडे आहोत. गेली 3 वर्ष आम्ही ही नर्सरी चालवतो. आमची स्वतःची 2021 ची 300 झाडं, 2023 मध्ये 1000 झाडं आणि आता 2025 मध्ये 200 झाडं लावलेली आहेत. ही प्रत्येक वेळेला वाढवण्या वेगळी कालावधी, म्हणजे पहिल्यांदा प्रयोग केला, त्याचा रिझल्ट दिसला आणि वाढवत गेलो. त्यामुळे ह्या व्हरायटीवर आम्ही खूप म्हणजे सॅटिस्फाईड आहोत. आता किती एकर तुमची फणसाची ते? आता जवळजवळ 7 एकर आहे आमची. त्याचा खर्च आणि उत्पन्न त्याबाबत काय सांगचाल? बघा, आता ना ह्याचं उत्पादन आम्ही 5व्या वर्षी, म्हणजे हे भले 2ऱ्या वर्षी येतं, 3ऱ्या वर्षी येतं, आम्ही ते धरत नाही. 5व्या वर्षाची आमची अशी अपेक्षा आहे की एका झाडापासून सरासरी 50 फळं आणि 2 किलोचा जर आपण हिशोब धरला तर 100 किलो त्याचा माल निघाला पाहिजे. आजच्या तारखेला आम्ही 32 रुपयापासून विकायला सुरुवात केली गेल्या महिन्यात. या महिन्यात 31 झाला, पण मार्च मध्ये रेट कमी होणार, 15 रुपयावर येणार. त्यामुळे सरासरी तुम्ही 20 रुपये धरले तर 100 किलो गुणिले 20 रुपये म्हणजे 2000 रुपये प्रति झाड मिळतात. आणि तुम्ही 15x15 वर लागवड केली तर 200 रोपं बसतील, म्हणजे एकरी तुम्हाला 4 लाख रुपये उत्पन्न मिळेल. 2000 प्रति झाड गुणिले 200 झाडं म्हणजे 4 लाख मिळेल. 1 लाख रुपये खर्च झाला तरी तुम्हाला 3 लाख रुपये तुम्हाला उरतात. तर शेतकरी बांधवांनो, अतिशय कमीच खर्चात अधिक उत्पन्न देणारी ही वनराई 8 माही कापा फणस व्हरायटी आहे. आपण लागवड करायला हरकत नाही.